नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे 160 कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा करण्यात आलाय। यावेळी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावात रेल्वे गेटमुळे वाहतूक कोंडीची समस्या होत होती। या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेऊन राज्य सरकारकडून 109 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतलाय। त्यामुळे लासलगावाला बाह्यवळण रस्ता उड्डाणपूल बांधण्यात आला असून याचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या जल्लोषात संपन्न झालाय। या रस्त्यामुळे लासलगावकरांची वाहतूक कोंडीतून आता मुक्तता झाली असून दळणवळण आणि व्यवसायाला देखील याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिज आहे आणि मागणी जेव्हा माझ्याकडे आली त्यावेळेला रेल्वे डिपार्टमेंट आणि आमच्या पीडब्ल्यूडीने सगळं एकत्रित काम करून जे सगळं तयार केलं, तर त्याला अप्रोच रोड जो आहे त्या ब्रिजला जाणारा रस्ता, त्याच्यामध्ये अनेक शेतकरी बाधित होत होते, शेती त्यांची जात होती। त्यामुळे मग त्या शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांना योग्य तो मोबदला देण्याचं काम झालं आणि मग तो रस्ता जो आहे दोन्ही बाजूचा जो आहे जो ब्रिज आहे त्याच्यात त्या बाजूला आणि ह्या बाजूला तो रस्ता जो आहे आपण करू शकलेलो आहोत। त्याच्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांनी त्या इतर सगळ्याच लोकांनी फार मोठं सहकार्य केलं, त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजे। जवळजवळ 109 कोटी रुपयाचा हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे तयार झालेला आहे। यामुळे लासलगाव मधून जाणारी जी काही वाहतूक होती आणि प्रचंड तिथे ट्रॅफिक जाम होत होता, तो अर्ध्यापेक्षाही आता कमी होऊन जाईल। बऱ्याचशा ज्या गाड्या ह्या इथूनच बाहेरच्या बाहेर जातील, त्याच्यामुळे लासलगाव मध्ये सुद्धा ट्रॅफिक कमी होईल। लासलगावचे जे व्यापारी दुकानदार वगैरे आहेत त्यांच्या सुद्धा जे आहे व्यवसायावर चांगला परिणाम होईल, कारण गर्दी एवढी असायची कोणी उतरायचंच नाही तिकडे। त्यामुळे व्यापारी सुद्धा त्यांचे बघत राहायचे, तर गाड्यात थांबणार नाही त्या। परंतु आता ही परिस्थिती जी आहे बदलेल आणि एवढंच नाही, आता इथे शेजारच्या जमिनीचे भाव पूर्वी किती होते आणि आता किती झालेले आहेत ते त्याच शेतकऱ्यांना विचारा, किती पटीने वाढलेले आहेत।